तर बिग बॉस मराठी सीझन 6चा आजचा एपिसोड हा नुकताच पार पडला आणि आज होता नॉमिनेशन टास्क आणि घरात एक नवीन चोर निर्माण झाला, बॉडी वॉश चोर. बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक आठवड्याला एक वेगळा मुद्दा निर्माण होतो. प्रत्येक आठवडा एका वेगळ्या टॉपिकवरती चालतो. पहिला आठवडा चालला तन्वी आणि रुचिताच्या टॉपिकवरती, की तन्वी आणि रुचिता कसे भांडखोर आहेत, की ते आवाज वाढवतात आणि काय ते बोलतात. दुसरा आठवडा जो चालला तो राकेशच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर चालला, तन्वीच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर चालला. दुसरा आठवडा कॅरेक्टरवर चालला. आता तिसरा आठवडा जो आहे, तो चोरांवरती चालतोय. म्हणजे काल अंडी चोर निर्माण झाला, आज बॉडी वॉश चोर निर्माण झाला. उद्या कोणीही बिग बॉसच्या घरामध्ये चोर निर्माण, कोणी चड्डी चोर निर्माण होऊ शकतो, कोणी शर्ट चोर निर्माण होऊ शकतो, कोणी मेकअप चोर निर्माण होऊ शकतो, कोणी ज्वेलरी चोर निर्माण होऊ शकतो. भरपूर काही निर्माण होण्यासारखे चोराच्या जागा, चोराच्या वस्तू घरामध्ये अवेलेबल आहेत. पण दिवसेंदिवस हा जो गेम आहे तो इंटरेस्टिंग होत चालला आहे, हे मात्र खरं आहे. आणि बघायलासुद्धा मजा येते. आजचा एपिसोड बघताना असं अजिबात वाटलं नाही की बोर होतं आहे. एपिसोडच्या स्टार्टिंगला कालचा जो उरलेला भाग होता तो कंप्लीट करण्यात आला आणि बोलवण्यात आलं प्राजक्ता आणि सागर कारंडेला नॉमिनेट करण्यासाठी. त्यांच्या ऑपोजिट बोलवण्यात आलं सचिन कुमावत आणि रोशन भजनकरला. रोशन भजनकर हा आज फर्म होता त्याच्या मतांवरती. बिग बॉसने वरून आदेशसुद्धा दिला की घराचं राशन जाईल, घराला सिल्वर रेशन कार्ड मिळेल, तरीही तो हटला नाही मागे. त्याचा मुद्दा होता की त्याला सागर कारंडेला वाचवायचा आहे, तर त्याने सागर कारंडेलाच वाचवलं. आणि शेवटी आजच्या एपिसोडनंतर घरामध्ये तीन चार वेगवेगळ्या टीम्स आपल्याला बघायला मिळाल्या. एक तर टीम कन्फर्म आहे जी गेम खेळते, शोला कॉन्टेंट देते, शोला नवीन नवीन टॉपिक्स देते. तर ती जी टीम आहे ती विशालची टीम आहे, म्हणजे जी टोळी आहे. त्याने जे टोळी नाव दिले त्याच्या ग्रुपला, तर ती टोळीच पूर्ण गेम खेळते सध्या तरी. आणि शोला कॉन्टेंट देते, भले ते निगेटिव्ह वेमध्ये देत असेल पण शोला कॉन्टेंट देते. शो बघायला त्यांच्यामुळं मजा येते, कारण ते जे टॉपिक काढतात किंवा ते जे मुद्दे उचलतात ते योग्य असतात आणि ते बघण्यासारखे असतात, भारी असतात. मग त्याच्यामध्ये बाकीचे सगळे घर जे आहे ते इन्व्हॉल्व होतं, त्यांच्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडतं. म्हणजे जे काही त्यांचं मत असेल, त्यांचे आवाज असतील, ते सगळं त्याच्यामध्ये मांडतात. पण गेम जो चालवतात तर ते फक्त टोळी ही गेम चालवत आहे. मग झालं असं की पहिल्यांदा बिग बॉसने अनाऊन्स केलं की घराचं राशन जाईल, घराला सिल्वर कार्ड भेटेल. पण सचिन कुमावतला प्राजक्ताला वाचवायचं होतं आणि रोशन भजनकरला सागर कारंड्याला वाचवायचं होतं. दोघांची मतं जी आहेत ती ठाम होती. त्याच्यामुळं बिग बॉसने शेवटी आदेश दिला की तुमचं एकमत होत नाहीये, त्याच्यामुळं घराचं अर्ध राशन मी करतोय. आणि सगळ्या घरच्यांनी बहुमतानी सागर कारंडेला सेफ केलं. अगोदर सोनाली राऊत जी आहे ती प्राजक्ताला वोट दिली होती, पण त्याच्यानंतर विशालने तिला विनंती केली की प्लीज सागरला वोट दे, तर तिने मग लगेच सागरला वोट दिलं. मग ते वोट दिल्यानंतर पण ही गोष्ट खरी आहे, प्राजक्ता आणि सागर कारंडेमध्ये जर कोण जास्त दिसले तर ते सागर कारंडे जास्त दिसलेत. कारण पहिल्या वीकमध्ये सुद्धा त्यांचा आवाज चढलेला होता, दुसऱ्या वीकमध्ये सुद्धा त्यांचा आवाज चढलेला होता, टास्कमध्ये त्यांचा आवाज होता, घरामध्ये प्रत्येक कॉमेडी सीनमध्ये ते आहेत. त्यांच्याशिवाय कॉमेडी अपूर्ण आहे या शोमध्ये. भलेही करण एंटरटेनमेंट देतोय, पण सागर कारंडे जितक्या कोपऱ्यात जाऊन त्याने एंटरटेनमेंट दिले, भले ते राधा पाटील सोबत असेल, प्राजक्तासोबत असेल, तन्वीसोबत, कुणासोबतही त्याने जे कॉन्टेंट दिले ते बघण्यासारखं होतं. त्याने त्याचा आवाज सुद्धा उचलून बोललेला आहे. कालचा सुद्धा अंड्याच्या टॉपिकमध्ये तो कोणी कोणाच्या आईबाबावरती जायचं नाही या मुद्द्यावरती त्याने त्याचा आवाज चढवून तो बोलला होता. तो एकंदरीत प्राजक्तापेक्षा तरी जास्त तो दिसलाय, हे माझं मत आहे. आणि महाराष्ट्राच्या व्ह्युअर्सचं पण तेच मत असेल. आणि मग शेवटी घरच्यांनी सागर कारंडेला वोट दिलं. सागर कारंडे जातो आणि दीपालीच्या कानात म्हणतो की दीपाली, आपल्याला कळलं आपली माणसं कोण, आपलं हे कोण, आपलं ते कोण. कारण दीपालीला नॉमिनेट करायच्या वेळेस पण
राकेशने दीपालीचं नाव घेतलेलं, दिव्याला वाचवलेलं, दीपालीचं नाव घेतलेलं. मग त्याच्यामुळे हा मुद्दा उत्पन्न झाला की घरामध्ये आता टीम्स पडल्यात. टीम्स अशा झाल्यात, एका टीममध्ये आता सागर कारंडे आहे, दीपाली सय्यद आहे आणि सचिन कुमावत आहे. हे तिघं आहेत जे कधीही इकडं किंवा तिकडच्या टीममध्ये ते जाऊ शकतात, अशी त्यांची अवस्था झालेली आहे सध्या. आणि नॉमिनेशन टास्क नंतर असं काहीतरी घडलंय ज्याच्यावरती जे मी तुम्हाला सांगणारच आहे, ज्याच्यामुळे मी तुम्हाला हे म्हणतोय की हे कधीही इकडं तिकडं जाऊ शकतात म्हणून. मग दुसऱ्यांदा जे बोलवण्यात आलं ते बोलवण्यात आलं होतं तन्वी आणि करणला. ऑब्व्हियस आहे, घरचं सगळं घर तन्वीलाच वोट करेल. पण इथे मात्र बाजी जी मारली ती विशाल आणि तन्वीने बाजी मारली इथे. म्हणजे त्यांच्या ऑपोजिट बोलवण्यात आलं होतं दीपाली आणि विशालला नॉमिनेट करण्यासाठी करण आणि तन्वीमध्ये. दीपालीचं म्हणणं योग्य होतं की भलेही निगेटिव्ह वेमध्ये दिसले, चिरकून बोलले, हे बोलले ते बोलले, पण सगळीकडे तन्वी दिसत आहे. त्याच्यामुळं माझं जे मत आहे ते मी दीपालीला देणार आहे आणि करणला नॉमिनेट करणार आहे. त्याच्यावरती विशाल काउंटर अटॅक म्हणून अगोदर करणबद्दल चांगलं बोलतो, करणबद्दल सगळ्या गोष्टी सांगतो, पण त्याच्यानंतर तो बोलतो की कितीही तन्वीने मला बोका बोलला असेल, काही जरी बोलला असेल, माझ्यासोबत ती भांडली असेल, काही गोष्टी जरी तिने केल्या असतील, पण ॲज एक कंटेस्टंट म्हणून आणि एक पर्सनल ग्रजेस बाजूला ठेवून, पर्सनल भांडण बाजूला ठेवून मी तन्वीला वोट करतोय सेफ होण्यासाठी आणि करणला वोट करतोय नॉमिनेट होण्यासाठी. गेम क्लिअर आहे. तन्वी जी आहे ती टोळीकडूनच खेळते, बट ती दाखवताना कॅरेक्टर प्ले करत आहे की ती निगेटिव्ह माणसांच्या विरोधात आहे, म्हणजे टोळीच्या विरोधात आहे, पण ती खेळताना त्यांच्याकडूनच खेळत असते. काय झालं त्याच्यावरती आपण पुढे डिस्कस करणारच आहोत, पण तात्पुरता आपण टास्कवरती फोकस करूयात. त्याच्यानंतर बोलवण्यात येतो ओमकार राऊत आणि रोशन भजनकरला. तर ओमकार राऊत पूर्णपणे फसलेला आहे या नॉमिनेशनमध्ये, कारण नॉमिनेशन हे इतक्या तगड्या लेवलचं झालं आहे. त्याच्यासोबत अजून काही कंटेस्टंट नॉमिनेट झालेत, पण ते घराबाहेर जाणार नाहीत. चान्स ओमकारचाच आहे. आता बिग बॉस कोणाला काढतात, कवी वोट कोणाला येतात, त्याच्यावरती आता डिपेंड आहे की नेमकं घराच्या बाहेर कोण जाणार. पण ॲज अ व्ह्युअर असं मला वाटतं की ओमकारचा खेळ संपलेला आहे. ओमकार घराच्या बाहेर या आठवड्यामध्ये येऊ शकतो. पण जर बिग बॉसला एक चांगला दिसणारा मुलगा शोमध्ये पाहिजे असेल किंवा त्याला ठेवायचं असेल, अजून दिव्यासोबतचं अजून त्यांना दाखवायचं असेल, रिलेशन होईल न होईल, लव्ह होईल, वॉट एव्हर, तर ते ठेवतील ओमकारला. ओमकारने जर बकलअप केलं नाही या आठवड्यामध्ये तर ओमकार घराच्या बाहेर जाणार आहे, हे कन्फर्म आहे. त्यालाच कमी वोट पडतील, तो घराच्या बाहेर जाईल. कारण रुचिता आहे नॉमिनेशनमध्ये, पण रुचिताला बिग बॉस घराच्या बाहेर काढणार नाहीत. त्याच्यामुळं ओमकार हा जाण्याची शक्यता आहे. प्रभू नॉमिनेशनमध्ये आहे, रुचिता नॉमिनेशनमध्ये आहे, करण आहे, परत अजून कोण आहे, अजून दीपाली आहे नॉमिनेशनमध्ये, प्राजक्ता नॉमिनेशनमध्ये आहे. प्राजक्ता ओमकार राऊत ही डिफरन्स आपण नाही करू शकत, कारण प्राजक्ता कॉन्टेंट देते, ती इन्व्हॉल्व होते, ती गोष्टी करते, ती मागे बोलते, ती बिचिंगसुद्धा करते, भरपूर गोष्टी चालू आहेत प्राजक्ताच्या. पण प्राजक्ता तर फेवरेट आहे, कलर्स म्हणजे बिग बॉसची फेवरेट आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. त्याच्यामुळे प्राजक्ताला ते काढणार नाहीत. राहिला मुद्दा ओमकारचा, तर ओमकार 100% ओमकारचे चान्सेस आहेत 100% जाण्याचे. जर त्याने या आठवड्यामध्ये गेम खेळला तर तो टिकेल, नाहीतर तो जाईल. पण प्रभूला हे एवढ्या लवकर काढणार नाहीत, कारण प्रभू कॉन्टेंट देतोय. त्याच्यामुळं प्रभूला तर ते एवढ्या लवकर काढणार नाहीत. नॉमिनेशनमध्ये तन्वी नाही, करण आहे नॉमिनेशनमध्ये. करण ऑब्व्हियसली वाचेल, करण घराच्या बाहेर इतक्या लवकर जाणार नाही, करणसुद्धा नाही जाणार. सोनाली आहे, पण सोनालीसुद्धा घराच्या बाहेर जाईल का नाही माहीत नाही. तिची मराठीची फॅन फॉलोविंग कमी आहे, बट ऑब्वियस सोनाली जाऊ शकते नॉमिनेशनमध्ये, बाहेर नाही जाऊ शकत ती. डेंजर झोनमध्ये ती जाऊ शकते, पण बाहेर जाईल की नाही याची काही खात्री नाही.
आणि ओमकार राऊत आणि रोशनच्या अपोजिट बोलवण्यात येतं रुचिता आणि प्रभूला. प्रभूचं सुद्धा ठाम मत दिसलं. प्रभू जोरात आवाज चढवून ओमकारला काउंटर करत होता की तुम्ही काहीच बोलले नाही, तू काहीच बोलला नाही, आणि तू फक्त भांडे घासताना दिसला, तू फक्त दिव्यासोबत दिसतो आणि कॅप्टनशिपमध्ये लढताना दिसला, बाकी तू दिसला नाही, मला रोशन दिसला, असं म्हणून. कम्पॅरेटिव्हली दोघं सुद्धा टास्कमध्येच दिसलेत. रोशन आणि ओमकार हे दोघं सुद्धा टास्कपासून दिसायला सुरुवात दिसत आहेत. पण रोशन त्याची मतं मांडतोय परखडपणे, पण ओमकार जो आहे तो काहीच बोलत नाहीये. त्याच्यामुळे त्याचे चान्सेस खूप हाय आहेत जायचे. लेट्स सी काय होतं. गोष्टी बघण्यासारख्या आहेत. कारण दिव्या यावेळेस वाचलेली, मग दिव्याचा तर चान्स नाही जायचा. आणि मग जी नेक्स्ट जोडी बोलवण्यात येते ती रुचिता आणि राकेशची जोडी बोलवण्यात होते, आणि त्यांच्या ऑपोजिट बोलवण्यात येतं दिव्या आणि अनुश्रीला. तर दिव्या आणि अनुश्री हे स्टार्टिंगपासून ठाम असतात की अनुश्रीला रुचिताला वाचवायचं असतं, कारण रुचिता भलेही निगेटिव्ह वेमध्ये दिसली आहे, पण ती दिसली आहे. त्याच्यामुळं तिचं असं म्हणणं असतं अनुश्रीचं की नाही, मला रुचितालाच वोट द्यायचंय. दिव्याचं म्हणणं असं नाही, राकेश किती जरी काही बोलला, किती कमी बोलला तरी त्याची मतं ठाम असतात. तो स्पष्ट बोलतो, तो जिथं बोलायचं तिथं बोलतो, घरातली भांडे घासतो, हे करतो ते करतो, वॉशिंग मशीन लावतो, कपडे साफ करतो ठेवतो. हा गेम कपडे साफ करायचा आणि भांडे घासायचा नाही आहे. हा गेम तुमची पर्सनॅलिटी दाखवायचा आहे. भलेही तुमची पर्सनॅलिटी तुम्ही निगेटिव्ह वेमध्ये दाखवताय, पण तुमची पर्सनॅलिटी दाखवायचा हा गेम आहे. गेममध्ये तुम्ही कसं खेळताय, लोकांसोबत कसं वावरताय, तुम्ही रिलेशन कसं ठेवताय, ते रिलेशन कुठंपर्यंत नेताय, त्या रिलेशनमध्ये ठिणगी पडल्यावरती तुम्ही त्याच्यावरती काय रिप्लाय करताय, गेममधल्या मुद्द्यांवरती तुम्ही कसे रिॲक्ट होताय, स्वतःचा स्टँड तुम्ही कसा घेताय, तुमच्या माणसांचा स्टँड तुम्ही कसा घेताय, हे या घरामध्ये महत्त्वाचं आहे. आणि ते रुचिता चांगल्या पद्धतीनं करते. भलेही राकेश बापट जे आहेत ते आत्ता खोलायला चालू झालेत, आत्ता ते सगळ्याच गोष्टीमध्ये स्टँड घेत आहेत. जसं की कालच्या याच्यामध्ये त्यांनी स्टँड घेतलं होतं की मध्ये बेडरूम एरियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की आपापल्यात भांडणं नको, कारण बाहेर लोक हसतायत. म्हणजे रुचिता बाहेर हसत होती, त्याच्यामुळे राकेश बापट मध्ये येऊन बोलले की बाहेर रुचिता हसते, त्याच्यामुळं आपण आपल्यातच भांडणं करायला नको. आपण जर आपल्यातच भांडणं केली तर लोक आपल्याला हसत आहेत आणि त्यांची टीम वीक दिसू शकते. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. पण ह्या दोघीचं एकमत जे आहे ते होत नव्हतं. त्याच्यामुळं बिग बॉसनी एक आदेश घेतला की तुमचं जर एकमत होत नाहीये तर तुम्हाला जे मी सिल्वर कार्ड रेशन कार्ड दिलं ते ब्रोन्झ रेशन कार्ड होईल आणि 25%च राशन तुमच्याकडे राहील. जे आलेलं राशन आहे त्याच्यापैकी 25% राशन तुमच्याकडे राहील, 75% मी काढून घेईन, असं बिग बॉस बोलले. तरीही यांचं एकमत झालं नाही. मग घरच्यांनी असं ठरवलं, घरच्यावरती जो निर्णय आहे तो सोपवला गेला. मग घरच्यांनी डिसाईड केलं की राकेश बापटला आपण सेव्ह करूयात, कारण ते दिसलेत कम्पॅरेटिव्हली रुचिता भलेही निगेटिव्ह वेमध्ये दिसले, भलेही शोची वॅम्पायर दिसली, ती विलन दिसले, भरपूर गोष्टी, म्हणजे लोक तिच्याबद्दल बोलतायत, टोळीबद्दल बोलतायत, सगळ्या गोष्टी आहेत. पण ती टोळीच आहे जी एकमेव कारण आहे शो बघण्यासाठी. मला सांगा, ही जर टोळी नसते, रुचिता नसती, अनुश्री आणि विशाल हे तिघं जर या सीझनमध्ये नसते, हा सीझन इंटरेस्टिंग झालाच नसता. सीझन इंटरेस्टिंग होतोय यांच्या पर्सनॅलिटीमुळे, यांच्या निगेटिव्ह वागण्यामुळे. हे जे मुद्दे उचलतायत, ज्या मुद्द्यामध्ये घुसून भांडणं उकरून काढतायत किंवा भांडणं करतायत, शोला कॉन्टेंट देत आहेत, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅटर करतात एक शो चालवण्यासाठी, एक शो हिट होण्यासाठी. जसं मागच्या सीझनमध्ये निक्की तांबोली जी होती ती अख्खा सीझन ती विलन दिसली. अख्खा सीझन भर लोक तिच्याबद्दल बोलत होते की ही शोच्या बाहेर निघायला पाहिजे, हिला शोच्या बाहेर काढायला पाहिजे, ही अशी आहे, ही तिशी आहे, तिला नाही ते शिव्या देण्यात आल्या, भरपूर काही गोष्टी बोलण्यात आल्या. तिचं अरबाजबद्दलचं बोलण्यात आलं, जान्हवी तिचं झालं, वर्षा तिचं झालं, तिचं सगळ्यासोबतच वाजलं घरामध्ये, अरबाजसोबत पण झालेलं. ते काहीतरी प्रायोरिटीजवरून काहीतरी अरबाजसोबत पण झालेलं. एक आठवडा बोलले नव्हते, त्याच्यानंतर पुन्हा मिठी मारून ते एकत्र आले, अशा सगळ्या गोष्टी झाल्या.
तो जो सीझन होता तो बघण्यासारखा इंटरेस्टिंग सीझन होता. तसाच हा सीझन इंटरेस्टिंग होत चाललाय. फक्त ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की कुठलंही कॅरेक्टर सध्या आलेलं नाही लवचं. म्हणजे लव कपलचं कॅरेक्टर कुठलं आलं नाही. कुठलं कॅरेक्टर येईल किंवा वाईल्ड कार्डमध्ये कुठल्या अशा गोष्टी होतील त्या बघण्यासारख्या आहेत. आणि इथंच नॉमिनेशन जे टास्क आहे तो संपला. नॉमिनेशन टास्क संपल्यानंतर अनुश्री जी आहे ती दही खात असते आणि एका पाऊचमध्ये. तर ती तन्वीला खाऊ घालते की आताच खाऊन घे, पुन्हा सगळं राशन जाणार आहे, पुन्हा भेटणार नाही. इथं मला एक बोलायचं आहे की म्हणजे अनुश्री आणि तन्वी जे आहेत कदाचित बाहेरूनच गेम प्लॅन करून आलेत की आपण एकमेकांना या शोमध्ये आपल्याला सपोर्ट करायचं आहे. भलेही आपण वेगवेगळे राहू, वेगवेगळ्या टीममध्ये राहू, पण इनडायरेक्टली आंधळेपणानं आपण एकमेकाला सपोर्ट करायचं आहे. तुम्ही कालचा जर एपिसोड मन लावून बघितला असेल तर कालच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कळालं असेल की अनुश्री रुचितावरती तन्वीवरती दीपालीने नाव घातलेलं की चोरी तुम्हाला माहीत होती तरी तू काही बोलली नाहीस की चोर कोण आहे. अनुश्री आणि तन्वी, अनुश्रीनं तन्वीला सांगितलं होतं की मी चोरी केलेली आहे आणि मी चोरी केलेली आहे हे मी फक्त तुला सांगते, तू कोणाला सांगू नको, कारण माझा तुझ्याशी विश्वास आहे आणि आपण एकमेकाला आपल्या गेमला सपोर्ट करूयात, असं ती कॉन्व्हर्सेशनमध्ये त्या तिला बोलली होती. इथे तन्वी पलटली. तन्वी पलटून काय बोलली की नाही मला माहीतच नव्हतं, ही काय बाई आहे, मला सारखं सारखं चोर म्हणते, मी तर काय चोर म्हणाला चोर म्हणून घ्यायला आली आहे का, चोर ऐकायला आली आहे का मी या शोमध्ये, मी खेळायला आली आहे, मी लोकांची मनं जिंकायला आली आहे महाराष्ट्राची, व्हॉट एव्हर इट इज. ते सगळं बोलणं झालं आणि शेवटी तन्वीने ॲक्सेप्टच केलं नाही की तिला अनुश्रीने सांगितलं होतं. इथं क्लिअर कट कळून जातं की अनुश्री तन्वीच्या गेमला सपोर्ट करते, तन्वी अनुश्रीच्या गेमला सपोर्ट करते. ही जी टोळी आहे, तन्वी अख्खा बिग बॉस पार्ट करून आली, अख्खा बिग बॉस तिला माहिती आहे, त्याच्यामुळे ती यांच्या चक्क विरोधात जाते आणि हळूहळू हळूहळू त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. विरोधात जाते, जवळ येण्याचा प्रयत्न करते, विरोधात जाते, जवळ येण्याचा प्रयत्न करते. आणि मला ह्याची पण थोडीशी कन्फ्युजन आहे, थोडंसं डाऊट आहे की जे काय म्हणतात तन्वी आहे आणि रुचिता आहे, हे दोघं एकमेकाच्या गेमला सपोर्ट करत आहेत. भलेही ते एकमेकासोबत भांडतायत, एकमेकाच्या विरुद्ध भांडतायत, तरीसुद्धा ते एकमेकाला सपोर्ट करतात असं मला वाटतं. कारण कितीही जरी भांडणं झाले तरी ते एकमेकाबद्दल एवढं वाईट बोलत नाहीत. भांडणं झाल्यावरती एकमेकाबद्दल राग दाखवतात. आपल्याला पुढे चलून काही आठवडे गेल्यावरती आपल्याला ॲटोमॅटिक कळून येईल, तन्वी हळूच पलटेल आणि टोळी जॉईन करेल. लिहून घ्या तुम्ही, हळूच तन्वी पलटेल आणि टोळी जॉईन करेल. कारण इकडची लोक तन्वीला जास्त दिवस सपोर्ट करणार नाहीत. कमी दिवस सपोर्ट करतील, पण करतील. पुढे जाऊन प्राजक्ता आणि तन्वीचं वाजू शकतं, दीपाली आणि तन्वीचं वाजू शकतं, दिव्या आणि तन्वीचं वाजू शकतं. येणाऱ्या वीक्समध्ये अजून भरपूर सीझन अख्खा पडलेला आहे. तर या सीझनमध्ये या तन्वीचं यांच्यासोबत वाजू शकतं आणि असं वाजल्यानंतर तन्वी अलगदपणे इकडच्या टीमला जॉईन होईल. आणि एपिसोड संपल्यानंतर तन्वी विशालकडे जाते थँक्यू म्हणायला. आता जी तन्वी नॉमिनेशन टास्क चालू असताना त्याला बोका बोलली, त्याला तू वाघ नाही बोलली, त्याच्यावरती ओरडली, त्याला चिरकली, तू कशी ग पुन्हा बकरी झाली? पुन्हा ती बकरी झाली, शेळी झाली आणि शेळी होऊन त्याच्याकडे गेली, बोक्याकडे गेली आणि बोक्याला थँक्यू म्हणाली, ब्लश केली, स्माईल केली. बोक्याला शेळी म्हणली की बोक्या तुला माहिती आहे मी गेमसाठी करते हे सगळं आणि तुला माझा गेम माहिती आहे, यू नो माय गेम. मग बोकासुद्धा म्हणतो शेळीला की शेळी मला माहिती आहे तुझा गेम, मला नाही कळणार तर कुणाला कळणार तुझा गेम, असा बोका शेळीला म्हणाला. शेळी खुश झाली, ब्लश केली आणि शेळी निघून गेली. जी वाघीण होती ती शेळी झाली. आणि सध्या रुचिता तिला भाव देत नाहीये म्हणून ती थोडं जास्त फडफड तन्वीचं चालू आहे. आजचा एपिसोड तुम्ही मन लावून बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल मी कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय ते. आणि इकडं प्राजक्ता आणि करणचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं
की सागर कारंडे आता इकडे येऊ शकतो. सागर कारंडे आणि त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. राकेश बापटबद्दल ते बोलत होते. त्याच्या म्हणजे राकेश बापटला कसं काय काय आहे ते. आणि त्याच्यानंतर दिव्या शिंदेबद्दल त्यांचं बोलणं चालू होतं. दीपाली जी आहे ती कशी पलटली. टास्क झाल्या झाल्या दीपाली विशालकडे गेली. विशालने तिचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सांगितलं की राकेश बापट तुला कसं यूज करतो, किंवा अशा पद्धतीनं विशाल दीपालीला सांगत होता. अशा सगळ्या गोष्टी तिकडं चालू होत्या. पण इकडं मग तन्वी आणि अनुश्री आणि विशाल दोघं डिस्कस करत होते की आपण दोघं हा गेम चालवतोय आणि आपण दोघं ह्यांना फिरवतोय, आपण दोघं सगळ्या गोष्टी करतोय. भाऊ, अनुश्री स्मार्ट प्लेअर आहे. भलेही ती निगेटिव्ह वेमध्ये लीड रोल करते किंवा निगेटिव्ह वेमध्ये दिसते, पण ती स्मार्ट प्लेअर तर आहे. तिला माहिती आहे गेम कसा खेळायचा आहे, कसं दिसायचं आहे, किंवा घरातल्यांना जर उक्स व्हायचं आहे किंवा घरातले असे सगळ्याचं जे रुद्र रूप आहे ते जर बाहेर काढायचं आहे, तर तिला आणि विशालला माहिती आहे की ती कसं निघेल. भांडणं करायचं असेल किंवा काही जरी ड्रामा क्रिएट करायचा असेल, तिला आणि विशालला दोघाला माहिती आहे की ही जी गोष्ट आहे ती नेमकी कशी करायची. आणि इकडे स्वारीचं प्रकरण चालू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुद्दा उपस्थित होतो बॉडी वॉशच्या चोराचा. म्हणजे एक नवीन चोर निर्माण झाला, द बॉडी वॉश चोर. काल द अंडी चोर होता, आज द बॉडी वॉश चोर आहे. एपिसोड चोरांवरतीच हा पूर्ण आठवड्याचा जाईल असा मला वाटतोय. उद्या कॅप्टनची टास्क आहे. लेट सी, बघूयात कोण कॅप्टन होते कोण नाही. उद्याचा एपिसोड कसा जातोय. आजचा जो एपिसोड आहे ती तन्वीची ड्युअल पर्सनॅलिटी दिसलेला एपिसोड आहे. तन्वी कशी हळूच पलटली, विशालला थँक्यू बोलली, ब्लश केली. कट टू दुसऱ्या दिवशी तन्वी विशालच्या विरोधात गेली. हा तन्वीचा गेम आहे. टोळीला ती सपोर्ट करते, पण तिनं एक कॅरेक्टर बिल्डअप केलेलं आहे, त्याच्यामुळे ती कॅरेक्टर नाही सोडणार. आणि तसंच ती रट्टा मारून आली बिग बॉस, त्याच्यामुळे ती कॅरेक्टर नाही सोडणार. आग तर ती आहे, पण कुठं आग ओकायची, कुठं आग सोडायची, हे तिला अजून शिकणं गरजेचं, अजून थोडं शिकणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्या दिवशी असा मुद्दा विशालने उपस्थित केला की तुम्ही अंडी चोरलेल्या चोरांसाठी 130 रुपयाची ती अंडी होती आणि 130 रुपयाच्या अंडी चोरल्यामुळे तुम्ही आमच्या तिघांचं जेवण बंद केलं. आमच्या तिघाचं जेवण बंद केलं, त्याच्यामुळं आता माझा बॉडी वॉश काही दिवसांपूर्वी चोरीला गेला. तर त्या बॉडी वॉशची किंमत आहे 900 रुपये. आणि त्याने बॉडी वॉश कॅप्टन रूममध्ये आणलं आणि फेकून दिलं. ते करणच्या पायाला लागलं. त्यांनी करणला सॉरी बोललं, पण त्याचा मुद्दा जो होता तो व्हॅलिड मुद्दा त्याने मांडलेला होता की अंडी चोरल्यानंतर जर तुम्ही त्या तिघांचं जेवण बंद करताय, तर जर एखाद्याचं बॉडी वॉश चोरला गेलं, भले ते सेम आहे, मला मान्य आहे सेम आहे, सगळ्यांचं सेम आहे, कलर सेम आहेत, ब्रँड सेम आहे, सगळं सेम आहे, पण चोरीला गेलंय एखाद्याचं, त्याला माहिती आहे त्याचं एवढंच आहे, चोरीला गेले. पुन्हा आयुष म्हणतो माझं पण एवढंच होतं आणि मला माहिती आहे, तो म्हणतो त्याचं तर त्याचं असेल. तर माझा मुद्दा एवढाच आहे, त्याचा पण मुद्दा एवढाच होता सांगण्याचा की 130 रुपयाच्या अंडी चोरीला जाण्यासाठी तुम्ही आमच्या तिघांचं जेवण बंद केलं. तर मुद्दा हा आहे की माझं बॉडी वॉश 900 रुपयाचं चोरीला गेलं, तर आता तुम्ही कोणाचं जेवण बंद करणार. कारण चोरलं म्हणजे त्याचं जेवण बंद करावं ही चुकीची शिक्षा आहे. त्याला तुम्ही शिक्षा द्या, एक्स्ट्रा ड्युटी द्या, सगळ्या गोष्टी करा, पण त्याचं जेवण नका बंद करू. तुम्ही त्याचं जेवण बंद केलं, एका वेळेला ते मान्य केलं. मग ज्या वेळेस विशालची गोष्ट चोरीला गेलेली, सगळं घर आयुषची बाजू घेतो. आयुषवरती त्याने डायरेक्ट ब्लेम नव्हतं केलेलं. तो एवढंच बोलला की कॅप्टनच्या रूममध्ये ते पडलेलं, कॅप्टनशिपच्या रूममध्ये ते होतं. ते कसं होतं, काय होतं त्यालाच माहीत, आयुषला माहीत, आणि ज्यानं चोरून ठेवलं होतं त्याला माहीत, किंवा ह्यानंच ठेवलं होतं ह्याला माहीत. ते आपल्याला उद्याच्या एपिसोडमुळे कळेल किंवा भाऊच्या धक्क्यावरती कळेल, पण डेफिनेटली कळेल आपल्याला. मग झालं असं की तिथं विशाल बोलला
त्याच्यानंतर तन्वी बोलत होती. तन्वीसुद्धा याच्या विशालवरती बोलत होती की हा खोटं बोलतोय आता आणि असं ह्याने स्वतःनेच ठेवलं असेल, असं केलं असेल, तसं केलं असेल. त्याच्यानंतर तन्वी रुचितावरती चढली. रुचिताला ती बोलली. रुचिताला बोलल्यानंतर रुचिता तिकडे हसत होती, उड्या मारत होती, हा 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 करत होती. तिचं जे काय म्हणतात ते पदर होतं, ओढणी होती, ओढणी ती असं असं करत हसत होती, फिरत होती. त्याच्यानंतर राकेश बापटला एक चुकीचं विधान तिने पास केलेलं आहे. ते तुम्ही डेफिनेटली अजून एकदा तुम्ही एपिसोडमध्ये जा आणि ते टेलिकास्ट रिपीट करून बघा. ते खूपच चुकीचं विधान होतं. बोलता बोलता ती बोलून गेली, पण त्याच्यावरती काही मुद्दा उचलला नाही राकेश बापटनी. राकेश बापट शांत झाले, मध्ये जाऊन गप्प बसले. म्हणजे विधान जे होतं ते चुकीचं होतं. त्याच्यामुळं हा जो मुद्दा आहे तो भाऊच्या धक्क्यावरती उपस्थित होऊ शकतो. आणि एपिसोडच्या शेवटी बिग बॉसने अनाऊन्स केलेलं की आता कॅप्टन्सी टास्क होणार आहे. मग त्याच्यामुळं 3 टीम पाडण्यात आल्या. 3 टीममधून असं आपापसात डिस्कस करून हे करायचं होतं की दुसऱ्या टीममधला राजा कोण आहे आणि प्यादा कोण आहे. तर राजा आणि प्यादा हे सगळे निवडून झालेत. तर आता उद्या आपल्याला कॅप्टन्सी टास्क दिसणार आहे. त्याच्यामध्ये कोण कोण परफॉर्म करेल, काय करेल, कोण जिंकेल, कोण हारेल, उद्या काय ड्रामा होणार आहे, काय ड्रामा होईल, त्याची जी चर्चा आहे ती आपण आपल्या उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये डेफिनेटली करणार आहोत. तुम्हाला जर माझे रिव्ह्यूज आवडत असतील, आलोक फ्रेम्स या नावचं या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि माझं नाव आलोक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओची नोटिफिकेशन पडल्या पहिल्यांदा येईल आणि तुम्ही पूर्ण हा जो माझा एपिसोड आहे तुम्ही बघाल, तुम्हाला ॲनालिसिस कळेल, रिव्ह्यू कळेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल. तर आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी.